याच्यामध्ये चर्चा जी होती ती म्हणजे खूप घाटोळीची. आता घाटोळी मुळामध्ये हा प्रकार म्हणजे असं काहीतरी आहे आपल्या परंपरेमध्ये याचीच माहिती नव्हती. तो याच्यामुळं त्याची ओळख झाली. तर घाटोळीबद्दल आणि नंतर घाटोळी ऐकायची पण आहे. घाटोळी काय प्रकार? पुन्हा तेच की रूटला जे होतं की मदान मागायला येणारी काही लखाबाईची यायची लोक, त्याला आता पौड हा शब्द जरा प्रचलित झाला. आणि जुन्या वेळेस ही गडभूमी ज्या आपल्या आहेत सगळ्या पर्वतीय रांगा वगैरे याच्यामध्ये ज्या काही खाणाखुणा आहेत सगळ्या सांगणारी सगळी लोक, ते आता या सगळ्या आपल्या घाटाच्या वळणानं जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही खूप त्याच्याबद्दल सर्च केला की ही कुठून आला असेल, काय असेल, पोथीपुराणात असेल का, लवाळ्यात लिहिलेलं असेल का, कोणाला विचारून पाहू का, जोगत्यांची जी मोठी परंपरा आहे त्यांचं त्याच्यासाठी नाव येते त्यांना विचारून पाहू का. पण असं काही हाती लागलं नाही. आणि ते न लागल्यामुळं मग आम्ही थोडा विचारायला बसलो की कशा प्रकारे जन्माला आलेला असेल म्हणून. आम्ही त्याला आमच्या पद्धतीनं सोपी केलेली व्याख्या एवढीच आहे. घाटाघाटाच्या वळणावळणाच्या वळी वळीनं या देवीची पालखी उचलायला काही लेकरं आली जी डोंगर घाटात वाढली आणि त्यांनी म्हणून ही पालखी खांद्यावर घेतली. आणि जो काही या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जे आधी फक्त आम्ही असं म्हणतो की रायगडीचा राजा होता आणि आज तो रायगडावर शिवछत्रपती झाला असं म्हणून मग आमच्या शाहिरांच्या घाटोळीला सुरुवात होते. शाहीर विनंती आहे आपल्याला. शिवबा छत्रपती माझा राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग शिवबा राजा माझा राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग ग ग माझा राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. मला चंद्रकांतला विचारायचं आहे, घाटोळी एवढी व्हायरल झाली आणि त्याच्यावरती लोक ज्या पद्धतीनं नाचतात, तुला आलेले अनुभव काय आहेत? तुला लोक येऊन काय सांगतात? आता तर सगळ्यांचंच भाग्य आहे, पण आख्याना सगळ्यात भारी कोणाचं झालं असेल तर माझं. मी आता म्हणजे लहानपणापासून संप्रदायात होतो. आई कीर्तन करायची, वडील गातात, आजोबा गायचे, सगळ्या गोष्टी संप्रदायात होतो. 2-3 वर्ष झालं मी गुरुजींकडं शाहिरीचं थोडं प्रशिक्षण घेतलं, शाहीर देवानंद माळे यांच्याकडे. पण शाहीर म्हणून एक मुख्यतः ओळख मिळाली अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर. तर आपल्या घाटोळीमुळं, आख्यानामुळं खरंच हर्षविजय माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी काही सांगू द्या, ते मी करायला तयार आहे आता. आणि मी किती असं त्यांना वाटलं नाही डोक्यात हवा चालली बरं का. आज सकाळचाच किस्सा, मला 10 मिनिटं उशीर झाला. कारण तुला डोक्याचा भाग आहे का हर्ष झाला, लवकर यायचं कळतं का नाही. मग हे तुम्हाला सांगू का, तुम्ही किती मोठं व्हा, इथं आलं ना असं वाटतं नाही आपण इथं राहिलं पाहिजे, हे आपलं चुकतंय. मग हे कायम जाणीव आणि सगळ्या गोष्टी हे खूप महत्वाचं आहे. आणि एवढा मोठा अनुभव आला, घाटोळी इतकी व्हायरल झाली, सगळ्या गोष्टी लोक लोटांकन घेतात दादा, एवढं प्रेम करतात. आता मागच्या वेळेसच मी येत होतो गाडीतून, मी साधा आपलं नाईट पॅन्ट टी शर्ट घातलं होतं, गाडीतून उतरलो, पेट्रोल पंपावर एक मुलगा आला, दादा एक सेल्फी. एक लोक कलाकाराला अजून काय पाहिजे सांगा तुम्ही. आणि मूळतः घाटोळीला खूप जास्त प्रेम दिलं जातं. लोक मग आता घाटोळी चालू झाली, स्वराज्याचं त्वरण असं ओरडायला सुरुवात करतात की अरे मला आगाव काढत होतं काय चाललंय म्हणून. माझ्यासाठी खरंच उजळले भाग्यात अवघी चिंतावर की एका मुलाचं. ह्याच्या आधी 50 गाणी रेकॉर्ड झाली असतील, सगळं झालं असेल, पण घाटोळीने एवढं दादा मोठं केलं की एका तुम्हाला सांगू का, मी खूप छोटा होतो, म्हणजे मला असं येतात डोळ्यात, तुम्हाला खरं सांगतो मी काहीच नव्हतो. मला एक वेळ अशी होती की मला कात्रजवरून, मी आता कात्रजला राहतो, कात्रजून आंबेगावला जायला 20 रुपये खिशात नसायचे हो. हा आता लोक सांगतात अहो शाहीर 2 लाख रुपये घ्या पण आमचीच या. अजून काय पाहिजे हो, काय पाहिजे अजून.
एवढं मोठं भाग्य आहे माझं खरं. धन्यवाद.